हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6 मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 13 प्रॉफिट अँड लॉस हा चॅप्टरमधील काय करणार प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट स्टार्ट करण्यापूर्वी आपण फॉर्म्युले पाहूया. त्याच्यामध्ये काय प्रॉफिट अँड लॉसचे फॉर्म्युले बघूया. फर्स्ट आपण लॉसचा फॉर्म्युला काय आहे. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. ठीक आहे. तर कॉस्ट प्राइस मीन्स काय, एखादी वस्तू आपण किती किमतीला विकत घेतो दॅट इज कॉल्ड एज अ कॉस्ट प्राइस. आणि तीच वस्तू जर आपण विकली एखाद्याला तर त्याला काय म्हणायचं सेलिंग प्राइस. सपोज करू आपण फॉर एक्झाम्पल एक पेन आपण विकत घेतला, त्याची किंमत आहे 10 रुपीज. मग ही काय झाली, ते 10 रुपीज मीन्स काय कॉस्ट प्राइस. आणि तोच पेन 8 रुपीजला काय केला आपण सेल केला, त्याला काय म्हणायचं सेलिंग प्राइस. आता इथे पहा कंडिशन काय असते, लॉस येण्याचं कंडिशन काय असते. जर कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस. जर कॉस्ट प्राइस काय झाली सेलिंग प्राइसपेक्षा जास्त आली तर काय होतं, लॉस होतो. ठीक आहे, चला नेक्स्ट सेकंड फॉर्म्युला प्रॉफिट. प्रॉफिट इज ऑल्सो ऑपोजिट टू दी लॉस. काय असतं फॉर्म्युला काय प्रॉफिटचा, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ठीक आहे. आता याच्यात काय करू, तेच एक्झाम्पल आपण घेऊ. फॉर एक्झाम्पल पेन आपण काय घेतला, एक पेन 10 रुपीजला विकत घेतला तर तो काय होणार आहे कॉस्ट प्राइस होणार आहे. आणि तोच पेन सपोज करा 12 रुपीजला मी काय केला सेल केला तर त्याला काय म्हणायचं सेलिंग प्राइस. आता पहा सेलिंग प्राइस इथे काय झाली जास्त झाली, म्हणून काय येणार आहे सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. जेव्हा सेलिंग प्राइस काय असते कॉस्ट प्राइसपेक्षा जास्त असते तेव्हा ऑलवेज काय होतं प्रॉफिट होतं. ठीक आहे, चला तर मग आपण प्रॅक्टिस सेट 31 पाहूया. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 सॉल्व्ह करणार आहे. चला तर क्वेश्चन 1 काय सांगतोय पहा, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस त्या चार्टमध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं प्रॉफिट फाइंड आउट करायचं, प्रॉफिट झालं का लॉस झालं आणि किती झालं आहे. ठीक आहे, तर इथे फर्स्ट आपण मी राईट करतो जे काय फर्स्टला आहे ते किती, त्याच्यामध्ये कॉस्ट प्राइस इथे कॉस्ट प्राइस दिलेला आहे किती, इथे कॉस्ट प्राइस 4500. सेलिंग प्राइस काय दिली आहे नेक्स्ट कॉलममध्ये दिलेलं आहे 5000. पहा आता याच्यामध्ये काय झालं, सेलिंग प्राइस काय झाली जास्त झाली, आपल्याला समजते अमाऊंट. काय लिहिणार आहे सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस काय झाली कॉस्ट प्राइसपेक्षा जास्त झाली. आपल्याला माहिती आहे जेव्हा सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइसपेक्षा जास्त होते तेव्हा ऑलवेज काय होतं तिथे प्रॉफिट. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. पहा सेलिंग प्राइस किती आपली 5000 काय केलं पुट केलं. नेक्स्टला कॉस्ट प्राइस किती 4500. 5000 मध्ये 4500 काय केलं मायनस केलं तर काय येणार आहे इथे 500. मग प्रॉफिट किती झाला 500 रुपीज. 100 रुपीज काय झाला प्रॉफिट झाला. ठीक आहे, मग इथे काय राईट करणार आपण, इथे थर्ड कॉलममध्ये प्रॉफिट झाला तिथे किती रुपये झाला 500 रुपीज. ठीक आहे, चला सेकंड क्वेश्चन पाहूया. सेकंडमध्ये काय आहे कॉस्ट प्राइस किती दिली आहे, कॉस्ट प्राइस 4100 आणि सेलिंग प्राइस किती दिली आहे
सेलिंग प्राइस 4090 रुपीज. पहा याच्यामध्ये काय कॉस्ट प्राईस जास्त आहे, मग इथे मी राईट काय करणार आहे, कॉस्ट प्राईस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस काय आहे, सेलिंग प्राइसपेक्षा जास्त आहे. मग आपल्याला माहिती आहे जेव्हा कॉस्ट प्राइस जास्त होते सेलिंग प्राइसपेक्षा तेव्हा काय होतं ऑलवेज लॉसचा फॉर्म्युला काय आहे, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे 4100, सेलिंग प्राइस 4090 रुपीज. मायनस केल्यानंतर काय येते 10 रुपीज काय झाला लॉस आला, 10 रुपीज काय झाला लॉस झाला. ठीक आहे, मी इथे काय राईट करणार आहे, लॉस किती रुपीज झाला 10 रुपीज. ठीक आहे, चला थर्ड क्वेश्चन आपण सॉल्व करू. त्याच्यातला थर्डमध्ये काय सांगितलं त्यांनी, कॉस्ट प्राइस किती आहे 700, देन सेलिंग प्राइस किती आहे 799. पहा कोणाची व्हॅल्यू जास्त आहे, कोणाची सेलिंग प्राइसची. मग काय लिहिणार आहे, सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस जेव्हा कॉस्ट प्राइसपेक्षा जास्त होते तेव्हा ऑलवेज काय होतो, प्रॉफिट और लॉस. काय होतं प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मग सेलिंग प्राइस किती आहे 799, कॉस्ट प्राइस 700, किती राहिलं मायनस किती आलं आपलं 99, आन्सर आलं. प्रॉफिट किती झालं आपला 99. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर इथे राईट करताना काय करणार, मग प्रॉफिट झालेला आहे किती रुपयाचं झालेला आहे 99 रुपीज. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 4 करू आपण. क्वेश्चन नंबर 4 त्याच्यामध्ये कॉस्ट प्राइस किती आहे, कॉस्ट प्राइस किती रुपीज आहे 1000. सेलिंग प्राइस किती रुपीज आहे 920. हियर पहा त्याच्यात कोणाची व्हॅल्यू जास्त आहे कॉस्ट प्राइस. मग काय असणार इथे काय राईट करू शकतो आपण, कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस काय झाली सेलिंग प्राइसपेक्षा जास्त झाली. जेव्हा असं होतं तेव्हा काय होतं ऑलवेज आपला लॉस. काय होतो लॉसचा फॉर्म्युला काय आहे, लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे आपली 1000, सेलिंग प्राइस 920. कितीचा लॉस झाला आपल्याला 80 रुपीजचा लॉस झाला. ठीक आहे, मग तिथे काय करणार आपण लॉस झालेला आहे आपल्याला किती रुपीजचा झालेला आहे 80 रुपीज. ठीक आहे, हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. चला तर मग सेकंड क्वेश्चन करूया. सेकंड क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, अ शॉपकीपर बॉट अ बायसायकल फॉर 3000 रुपीज अँड सोल्ड द सेम फॉर 3400. हाऊ मच हीज प्रॉफिट. तर डायरेक्टली प्रॉफिटच सांगितलं त्यांनी. त्याच्यात फर्स्ट आपण काय करायचं, आपल्याला माहिती पाहिजे की कॉस्ट प्राइस कोणते. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहा काय याच्यामध्ये बॉट मीन्स त्यांनी विकत घेतले, कितीला घेतले 3000. मग काय येणार आहे कॉस्ट प्राइस किती आहे 3000 आणि कितीला सोल्ड केले त्यांनी म्हणजे सेल केले, सेलिंग प्राइस 3400. मग याच्यामध्ये आपल्याला समजते काय झालं याच्यामध्ये. मग काय झालं सेलिंग प्राइस जास्त आहे का कॉस्ट प्राइस जास्त आहे, सेलिंग प्राइस. मग काय देणार आहे सेलिंग प्राइस
इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस काय झाली, कॉस्ट प्राईसपेक्षा जास्त झाली. देअरफॉर जेव्हा सेलिंग प्राईस जास्त होते तेव्हा काय येतं, कोणता फॉर्म्युला यूज करतो आपण, प्रॉफिट. मग काय येतं, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस सेलिंग प्राईसमध्ये सेलिंग प्राईस किती आहे 3400 मायनस कॉस्ट प्राईस किती आहे 3000. मग याच्यामध्ये काय आहे 3400 मधून 3000 काय केलं, मायनस केलं, तर किती राहिलं, प्रॉफिट. जो आलेला आहे प्रॉफिट किती आला तुमचा 400 रुपीचं काय आला, प्रॉफिट आला. ठीक आहे. देअरफॉर फुल सेंटेन्समध्ये राईट कसं करणार आहे आपण, द शॉपकीपर has a profit of 400 rupees. ठीक आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 3. सुनंदाबाई bought milk for 475 rupees. She converted into yogurt and sold it for the 700 rupees. How much profit did she make? काय सांगितलं आहे, सुनंदाबाईंनी काय केलं, पहिल्यांदा मिल्क विकत घेतलं 475 रुपीजला आणि त्याचं काय केलं, योगर्ट मीन्स दह्यामध्ये कन्वर्ट केलं आणि ते विकलं 700ला. सिम्पली आपल्याला माहिती येते काय करणार आहे, त्या फर्स्ट आपण काय लिहायचं, आपण कॉस्ट प्राईस काय असणार सांगा मला दोन्हीमध्ये. त्यांनी काय बॉट मीन्स काय केलं लक्षात ठेवायचं, विकत घेतलं, किती असणार 475 रुपीज. देन सेलिंग प्राईस काय असणार 700. सेलिंग प्राईस किती आहे 700. देन आपल्याला माहिती इथे काय झालं, मग लॉस ऑर प्रॉफिट. इथे राईट काय करणार आहे, सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस इज अ ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस. मग सांगा आता, मग याच्यावरून काय झालं, आपल्याला काय समजते मग, तर याच्यामध्ये प्रॉफिट झाला. काय झाला, प्रॉफिट. जेव्हा सेलिंग प्राईस जास्त असते तेव्हा ऑलवेज प्रॉफिट होतो. मग काय फॉर्म्युला काय असतो प्रॉफिटचा, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस किती आहे आपली 700 आणि कॉस्ट प्राईस किती आहे 475. मग प्रॉफिट किती झाला, प्रॉफिट इज इक्वल टू 275. दिस इज अ आन्सर. ठीक आहे. आपण राईट काय करणार, देअरफॉर सुनंदाबाई मेड अ प्रॉफिट of 275 rupees. This is the answer. Thank you for watching this video. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.